Good morning, students. Today we are going to learn center of mass. Okay. तर त्यासाठी आपण एक दोन एक्झाम्पल कन्सिडर करूया आणि दोन एक्झाम्पल घेऊन आपण सेंटर ऑफ मास म्हणजे काय लक्षात घेऊया. तर माझ्याकडे आता एक डस्टर आहे बघा, त्याला आपण एक ऑब्जेक्ट म्हणूया. बरोबर. मला या डस्टरला वरती उचलायचं आहे. तर मी काय करेन, मी या डस्टरवर या पॉइंटवर या पॉइंटवर या पॉइंटवर असे 3 ते 4 पॉइंटला मी फोर्स लावेल. बरोबर. आणि जेणेकरून डस्टर काय होईल, वरती उचललं जाईल. बरं, आता सेम परत आपल्याला हे डस्टर परत वरती उचलायचं आहे. पण कंडिशन अशी आहे की आपण जे काही 4 पॉइंटला आधी फोर्स लावले अशा पद्धतीने 1 2 3 4 आणि त्या फोर्समुळे जे काही डस्टर उचललं गेलं, आता ते 4 पॉइंटला फोर्स न लावता आपल्याला फक्त एकच पॉइंट असा सिलेक्ट करायचा आहे या ऑब्जेक्टवर की त्या पॉइंटवर फोर्स लावला की डस्टर वरती उचललं जाईल. तर तो पॉइंट कसा असेल, कोणता असेल, तर आपण तो पॉइंट बरोबर या डस्टरचा सेंटरला कन्सिडर करू. बरोबर. म्हणजे या सेंटरला तो ऑब्जेक्ट काय होतोय, बॅलन्स होतोय आणि तो जो काही डस्टर आहे तो असा आता वरती उचलला जातोय. बरोबर. म्हणजे असा एक पॉइंट घेतला आपण, त्याला आपण इमॅजिनरी पॉइंट म्हणूया. काय इमॅजिनरी पॉइंट इज इमॅजिनरी पॉइंट की त्या इमॅजिनरी पॉइंटवर आपण 4ही पॉइंटचा इफेक्टिव्ह फोर्स आपण तिथे लावतो. म्हणजे त्या पॉइंटवर 4ही पॉइंटचा जो काही टोटल फोर्स आहे त्या पॉइंटला इफेक्टिव्हली काय करतो, तो काम करतो असं म्हणायला हरकत नाही. किंवा तो असा एक इमॅजिनरी पॉइंट आहे की जे काही होल मास ऑफ ए बॉडी इज टू बी कॉन्सन्ट्रेटेड ॲट दॅट पॉइंट. बरोबर. जस्ट लाईक अ न्यूक्लियस. बरोबर. ॲटम मध्ये होल मास ऑफ ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड टू द न्यूक्लियस. सिमिलरली सेंटर ऑफ मास इज इमॅजिनरी पॉइंट at which whole mass of a body is to be concentrated. आणि मित्रांनो लक्षात घ्या, तो पॉइंट जो असणार आहे तो टोटली इमॅजिनरी असणार आहे. काय असणार आहे, इमॅजिनरी. तो आपण आपल्या सोयीसाठी तो पॉइंट शोधून काढला. किंवा असं म्हणता येईल की असा एक पॉइंट आहे ज्या ठिकाणी तुमचे जे काही मेकॅनिक्सचे लॉज आहेत ते तुम्हाला अप्लाय करता येते. म्हणजे सपोज मी या डस्टरला आहे त्या पॉइंटवर फिक्स करतोय आणि मी तसा एक परपेंडिक्युलर फोर्स लावतोय, मग डस्टर काय होतोय, या ठिकाणी रोटेट होतोय. म्हणजे इथला जो काही पॉइंट आहे तसा रोटेट होतोय. बरोबर. किंवा इथं फोर्स लावला, हा डस्टर असा रोटेट होतोय. बरोबर. परंतु मी इथं या सर्कलचा एक पॉइंट शोधेल. समजा तो पॉइंट अगदी सेंटरला आहे. आता मी तिथं फोर्स लावतोय जेणेकरून डस्टर काय होतोय, पूर्णपणे ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करतोय. म्हणजे असा एक पॉइंटवर असा एक फोर्स लावतोय, असा एक पॉइंट चूज केलाय आपण इमॅजिनरी पॉइंट की त्या पॉइंटवर जर तुम्ही फोर्स लावला की डस्टरवरचे सगळे पॉइंट, बरोबर, किंवा असं म्हणूया आपण डस्टरवर सगळे पॉइंट मासेस ते ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करतायत किंवा होल ऑब्जेक्ट ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करतो. बरोबर. असा एक इमॅजिनरी पॉइंट शोधून काढलाय आपण की त्या ठिकाणी फोर्स लावल्यानंतर होल बॉडी ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करतो. असंही म्हणता येईल द पॉइंट ॲट विच टोटल इफेक्टिव्ह फोर्स वी कॅन अप्लाय. म्हणजे तुम्ही सिमेट्रिक बॉडी जर बघितली, जसं हे डस्टर आहे सगळ्या बाजूने अगदी सिमेट्रिक आहे, त्यामुळे याचा जो काही सेंटर ऑफ मास आहे तो कुठं असणार आहे, सेंटरला. कुठं असणार आहे, सेंटरला. किंवा आपण कन्सिडर करूया रिंग. सपोज रिंग, रिंग काय, रिंग युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय, सर्व बाजूने रिंग काय आहे, सारखी, सर्व बाजूने सारखी. असे जे काही युनिफॉर्म रिंग असेल त्याचा सेंटर ऑफ मास कुठं असेल, तर मी मध्ये बघते सेंटरला. कुठं असेल तो, सेंटरला. आता बघा या रिंगच्या मध्ये एक मोकळी जागा आहे. बरोबर. मोकळी जागा जरी असली तरी आपण त्याला सेंटर कुठं कन्सिडर करतोय, ऍट दी सेंटर. बरोबर. आता इमॅजिनरी पॉइंट मेबी तो इनसाइड द ऑब्जेक्ट असेल किंवा आउटसाइड द ऑब्जेक्ट पण असेल. युनिफॉर्मला जर रिंग घेतली आपण, ओके, फॉर युनिफॉर्म ऑब्जेक्ट सेंटर ऑफ मास इज एक्झॅक्टली ॲट दी जिओमेट्रिक सेंटर. सिमिलरली फॉर युनिफॉर्म डिस्क, याचा तुम्हाला सेंटर ऑफ मास कॅल्क्युलेट करायचं असेल की कुठे असणार एक्झॅक्टली
सेंटरला, ते असणार एक्झॅक्टली सेंटर. परंतु बॉडी हे युनिफॉर्म किंवा सगळ्या बाजूने सारखी असेलच असं नाही, बरोबर. म्हणजे जर तुम्ही कन्सिडर केलं डम्बेल्स पण एक प्रकारे युनिफॉर्म बॉडीज आहेत, बरोबर. मग डम्बेलचा सेंटर ऑफ मास कुठे असेल तर तुम्ही म्हणाले एक्झॅक्टली सेंटरला. म्हणजे तुम्ही इथे असा एक फोर्स अप्लाय कराल जेणेकरून पूर्ण बॉडी काय होईल, ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करेल. आणि तुम्ही जिथं फोर्स अप्लाय केला की बॉडी अशी एक प्रकारे रोटेट होईल, किंवा इथं फोर्स अप्लाय केला की बॉडी काय होईल, रोटेट होईल. तुम्हाला जर बॉडी ट्रान्सलेशनल मोशन मध्ये न्यायची असेल तुम्हाला दोघं बाजूने फोर्स अप्लाय करावा लागेल. अदरवाइज तुम्हाला असा इमॅजिनरी पॉईंट शोधावा लागेल की त्या पॉईंटला तुम्ही ती बॉडी बॅलन्स झाली की तुम्ही ते बॉडीला ट्रान्सलेशनल मोशन मध्ये नेऊ शकता. ओके. सेंटर ऑफ मास आणि त्याचे डेफिनेशन आपण आता बघितलं. आता आपण फॉर्म्युला बघूया कॅल्क्युलेशन ऑफ सेंटर ऑफ मास. कन्सिडर पॉइंट मासेस m1, मास m2 आणि मास m3. वेगवेगळे पॉइंट मासेस घेतले आपण m1, m2 आणि m3. या तिघांचा सेंटर ऑफ मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला कोऑर्डिनेट ऍक्सिसची गरज पडेल. बघा, x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट, ओरिजिन O. हा जो m1 मास आहे हा ओरिजिन पासून किती डिस्टन्स वर आहे, लेट्स से r1 डिस्टन्स. m2 मास ओरिजिन पासूनचा डिस्टन्स म्हणूया आपण r2 आणि m3 मास ओरिजिन पासूनचा डिस्टन्स म्हणूया आपण r3. आपण काय करू, तीनापेक्षा जास्त पॉइंट मास कन्सिडर करू किंवा n नंबर ऑफ पॉइंट मासेस कन्सिडर करू. सपोज m will be the n number of point masses and as a distance किती असणार ओरिजिन पासून, तर आपण घेऊया तो r. आणि आता जर सेंटर ऑफ मास कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण साधा फॉर्म्युला लिहूया. r सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 r1 प्लस m2 r2 प्लस डॅश डॅश mn rn डिवाइड बाय m1 प्लस m2 प्लस डॅश डॅश प्लस. हा तुमचा असणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ सेंटर ऑफ मास. बऱ्याच वेळा आपल्याला एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास पण काढायला विचारतात, बरोबर. या ऑब्जेक्टचा सेंटर ऑफ मास कुठेतरी असणार आहे. सपोज आपण एक इमॅजिन करूया की इथे कुठेतरी या सगळ्या पॉइंट मासचा सेंटर ऑफ मास येतो, बरोबर. याचं काहीतरी कोऑर्डिनेट असणार आहे ऑब्वियसली एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. एक्स पासूनचा डिस्टन्स आणि वाय पासूनचा डिस्टन्स. मग एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण लिहूया m1 x1 प्लस m2 x2 प्लस डॅश 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 प्लस mn xn डिवाइड बाय m1 प्लस m2 प्लस डॅश 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 mn. Similarly, y coordinate of center of mass m1 y1 plus m2 y2 plus dash 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 plus mn yn divided by m1 plus m2 plus dash 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 mn. बरोबर. बेसिक फॉर्म्युले कॅल्क्युलेशन ऑफ सेंटर ऑफ मास. ऍक्च्युअल एक्झाम्पल घेतल्यानंतर हा फॉर्म्युला कसा वापरायचा तो आपल्याला कळेल. सध्या आपण फॉर्म्युला कसा आला आहे तो लक्षात ठेवा. आपण वेगवेगळे पॉइंट मास कन्सिडर केले m1 m2 m3, बरोबर. आणि ओरिजिन पासून ते काय डिस्टन्स सेंटर ऑफ मास आहे ते आपण फॉर्म्युलानुसार लिहिले म्हणणार आहोत. दिस इज द कॅल्क्युलेशन ऑफ सेंटर ऑफ मास which is more than 2 point masses. पण समजा आपल्याला दोनच पॉइंट मासेस दिले तर सेंटर ऑफ मास कसं कॅल्क्युलेट करायचं ते आता बघूया. ओके. हा जनरल फॉर्म्युला म्हणून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. नाउ सेंटर ऑफ मास, कॅल्क्युलेशन ऑफ सेंटर ऑफ मास फॉर 2 point masses. आपण घेऊया मास m1, another mass m2, distance between mass let's say d. ओके. आता समजा हे दोन मास सिमेट्रिक असले म्हणजे दोन मास सारखे असले 2 kg और 2 kg, तर सेंटर ऑफ मास कुठे येईल, ऑब्वियसली एक्झॅक्टली ऍट द सेंटर. परंतु हा मास जर मोठा असला म्हणजे हा 4 kg असला आणि हा जर समजा 2 kg असला तर सेंटर ऑफ मास कुठे शिफ्ट होईल, जिकडे जास्त मास असेल, बरोबर. सपोज 4 kg and 2
2 kg, हा जो सेंटर ऑफ मास शिफ्ट होईल टुवर्ड्स दी मोर मासेस, बरोबर, सेंटर पासून थोडा इकडे शिफ्ट होईल. येतं आहे लक्षात? म्हणजे ज्या ठिकाणी मास डिस्ट्रीब्युशन जास्त तिकडे तुमचा सेंटर ऑफ मास काय होईल, शिफ्ट होणार आहे. काय होणार आहे? शिफ्ट होणार आहे. आपण सध्या कन्सिडर करूया की 2 मासेस दोघं काय सारखे आहेत आणि त्यांचा सेंटर ऑफ मास कुठे एक्झॅक्टली ॲट दी सेंटर. मग आपण ओरिजिन पासून डिस्टन्स कन्सिडर करूया r1, m2 पासून ते सेंटर ऑफ मास चा डिस्टन्स कन्सिडर करूया आपण r2. ओके, आपण आता फॉर्म्युला बघितला बघा. सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 r1 प्लस m2 r2 डिवाइड बाय m1 प्लस m2. ओके, काय करूया मग? हे पण हा जो m1 आहे तो ओरिजिन कन्सिडर करूया. काय करूया? हा ओरिजिन कन्सिडर करूया आणि ओरिजिन पासून सेंटर ऑफ मास किती आहे तो आता कॅल्क्युलेट करूया. बरोबर, परत बघा, हा जो मास आहे त्याला आपण ओरिजिन कन्सिडर करतोय. मग याला जर आपण ओरिजिन कन्सिडर केलं तर हे डिस्टन्स किती असणार आहे? तर 0. आपण इथून ओरिजिन कन्सिडर करतोय. बरोबर, हा जो ओरिजिन वर असला मास, मग याचं काय डिस्टन्स असणार आहे ते किती असणार आहे? 0. त्यामुळे आपण लिहूया इथं m1 into 0 plus m2 r2 डिवाइड बाय m1 plus m2. म्हणजे तुमचा सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला येतो बघा, m2 r2 डिवाइड बाय m1 plus m2. केव्हा? जेव्हा तुम्ही m1 ओरिजिन म्हणाल तेव्हा. सिमिलरली जर समजा आपण हा m2 ला ओरिजिन म्हटलं आणि तुम्हाला m2 पासून सेंटर ऑफ मास किती आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. m2 ला जर ओरिजिन म्हटलं तर m2 पासूनचं काय डिस्टन्स, सेंटर ऑफ मासचा डिस्टन्स, ते आपण काय घेऊया? r2 इज इक्वल टू 0, कारण तो ओरिजिन वर आहे. r2 इज इक्वल टू 0 जर घेतला तर तुमचा फॉर्म्युला मिळणार सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 r1 डिवाइड बाय m1 प्लस m2. मित्रांनो एक लक्षात घ्या, हा जो काही r2 आहे तो r2 न घेता आपल्याला काय घ्यावं लागेल? टोटल डिस्टन्स d घ्यावं लागेल. कारण इथून आपण ओरिजिन कन्सिडर करतोय. m2 चा डिस्टन्स किती आहे? m2 चा डिस्टन्स किती आहे? इथून तिथपर्यंत डिस्टन्स किती आहे? d. त्यामुळे r2 च्या जागी आपण डिस्टन्स, टोटल डिस्टन्स घेऊया. सेकंड याला काय केलं आपण की मास m2 आपण ओरिजिन घेतला. हा जर ओरिजिन घेतला तर m1 चा डिस्टन्स ओरिजिन पासून किती आहे? d. तर आपण इथे डिस्टन्स किती कन्सिडर करूया? d. d कन्सिडर करूया d. अशा पद्धतीने तुम्हाला सेंटर ऑफ मास या ओरिजिन पासून किंवा या ओरिजिन पासून तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. ओके, परत बघा, आपला फॉर्म्युला लिहिला होता r1 सेंटर ऑफ मास व्हेन ओरिजिन इज m1 पासून जो काय सेंटर ऑफ मास असणार आहे तो डिस्टन्स r1 आणि सेकंड याला घेतलं होतं आपण डिस्टन्स r2. याला जर ओरिजिन घेतलं तर या डिस्टन्स पासून त्याला सेंटर ऑफ मास असेल r2 सेंटर ऑफ मास. फॉर्म्युला जर लक्षात घेतला बघा, हे जे काय r1 डिस्टन्स आहे म्हणजे एवढा डिस्टन्स r1 डिस्टन्स हे कशावर डिपेंड आहे? मास इनटू. कशावर डिपेंड आहे? मास इनटू. म्हणजे मास इनटू तुम्ही जेवढा वाढवाल, बरोबर, जेवढा वाढवाल तेवढा हा डिस्टन्स काय होईल? वाढेल. कारण सेंटर ऑफ मास कुठे शिफ्ट होतोय? लार्जर मास कडे शिफ्ट होतोय. म्हणजे हा जो काही डिस्टन्स आहे टोटली डिपेंड कोणावर आहे? m2 वर. m2 तुम्ही जेवढा कमी कराल तेवढा तुमचा जो काय r1 चा डिस्टन्स आहे ते काय होईल? कमी होईल. m2 जेवढा वाढवाल तेवढा तुमचा जो r1 डिस्टन्स काय होईल? या ठिकाणी वाढेल. पुन्हा आपण फॉर्म्युला असाही लक्षात ठेवू शकतो की r1 इज डिपेंड ऑन मास m2. सिमिलरली हे जे काय डिस्टन्स आहे कोणावर डिपेंड असणार आहे? तर मास m1. मास जेवढा जास्त तेवढा सेंटर ऑफ मास तुमचा m1 कडे शिफ्ट होईल. हा मास जेवढा कमी हा सेंटर ऑफ मास तुमचा काय होईल? m2 कडे शिफ्ट होईल. म्हणजे हे जे काय r2 डिस्टन्स आहे टोटली डिपेंड ऑन मास m1. तुम्ही r2 ने
m1d m1 प्लस m2. तर आपण एक ऍक्च्युअल एक्झाम्पल घेऊ आणि परत सेंटर ऑफ मास समजून घेऊया. सपोज 2 पॉइंट मासेस हा घेऊया आपण 2 kg, अनदर लेट्स से 2 kg आणि सेंटर ऑफ मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आपल्याला माहित नाही आता कुठे आहे, इथं असेल किंवा कुठे असेल. याला म्हणूया m1, याला म्हणूया आपण m2. समजा आपण सेंटर ऑफ मास कन्सिडर करू इथं कुठेतरी आला. या डिस्टन्सला नाव देऊया आपण या डिस्टन्सला सेंटर ऑफ मास आणि m2 डिस्टन्स किती आहे, तर डिस्टन्स r2. ओके, बघा मग काय फॉर्म्युला, r1 सेंटर ऑफ मास कोणावर डिपेंड असणार आहे, m2 वर. त्यामुळे काय आहे m2 डिवाइड बाय m1 प्लस m2 इनटू टोटल डिस्टन्स किती आहे, टोटल डिस्टन्स घेऊया आपण 4 सेंटीमीटर. बरोबर, टोटल डिस्टन्स किती आहे d. मग व्हॅल्यू पुट करा, m2 किती आहे 2, m1 प्लस m2 2 प्लस 2 इनटू डिस्टन्स 4. सो 2 डिवाइड बाय 4 इनटू 4 गेटिंग कॅन्सल. उत्तर काय होईल 2 सेंटीमीटर. ओके, म्हणजे सेंटर ऑफ मास कुठे एक्झॅक्टली इथं 2 सेंटीमीटर, इथून 2 सेंटीमीटर किंवा इकडून 2 सेंटीमीटर. सिमिलरली तुम्ही r2 साठी हा जो ओरिजिन घेतला समजा येतो, म्हणजे r2 चा फॉर्म्युला कसा अप्लाय करता, r2 इज इक्वल टू m1 डिवाइड बाय m1 प्लस m2 इनटू t. मास m1 2, m1 प्लस m2 2 प्लस 2, टोटल डिस्टेंस 4, 2 डिवाइड बाय 4 इनटू 4 गेटिंग कॅन्सल 2 सेंटीमीटर. म्हणजे मास m2 पासून r2 चं डिस्टन्स किती आहे 2 सेंटीमीटर. सिमिलरली m1 पासूनचं डिस्टन्स किती आहे 2 सेंटीमीटर. म्हणजे तुमचा सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली कुठे येतोय, सेंटर. ओके, आपण एक्झाम्पल काय करूया आता, हा बिगर घेऊया थोडासा. आपण हा मास काय घेऊया, छोटा घेऊया. सेंटर मास कुठे शिफ्ट होतो तो बघूया. ओके, परत 2 पॉइंट मासेस, सपोज 4 kg आणि हा 2 kg. सेंटर ऑफ मास ऑब्वियसली कुठे असणार आहे, जिकडे लार्जर मास असेल तिकडे तो सेंटर ऑफ मास शिफ्ट होईल. मग आपण असा ओरिजिन पासून किंवा सेंटर पासून इथं कुठेतरी सेंटर ऑफ मास असं लक्षात घेऊया. सेंटर ऑफ मास म्हणजे डिस्टन्स r1, हे डिस्टन्स r2 कन्सिडर करूया. या दोघांना डिस्टन्स घेऊया आपण 6 सेंटीमीटर. ओके, नाव याला ओरिजिन घेऊया. बरोबर, म्हणजे r1 डिस्टन्स काढायचं. या हा जो m1 मास पासून ते सेंटर ऑफ मास कोणत्या पॉइंट वर आहे, r1 डिस्टन्स वर आहे. मग r1 इज इक्वल टू r1 डिपेंड्स ऑन मास m2. फॉर्म्युला नुसार जाऊया आपण, m2 डिवाइड बाय m1 प्लस m2 इनटू टोटल डिस्टन्स d. m2 किती, m2 2 डिवाइड बाय 4 प्लस 2 6 इनटू डिस्टन्स 6 गेटिंग कॅन्सल 2 सेंटीमीटर. इथे येतो r1 डिस्टन्स 2 सेंटीमीटर. r2 ऑटोमॅटिकली मिळून जाईल तुम्हाला. 6 मधनं 2 मायनस करा, किती मिळेल 3 सेंटीमीटर. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. म्हणजे तुमचा जो काही m2 पासून सेंटर ऑफ मास किती वर आहे 3 सेंटीमीटर वर आणि m1 पासून सेंटर ऑफ मास किती आहे 2 सेंटीमीटर वर. ओके, किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. r2 इज इक्वल टू m2 अपॉन m1 प्लस m2 इनटू डिस्टन्स d. m2 किती आहे, सॉरी हा m1 आहे, 4 डिवाइड बाय 6 इनटू 4 डिवाइड बाय 6 इनटू, ठीक आहे. सेंटर ऑफ मास r1 डिस्टन्स पासून 2, r2 डिस्टन्स पासून 3 सेंटीमीटर.